माणसं यायला लागली मरायला लागली. हाय का आता पहिलं माणूस 100 वर्षातून मोहर जगत होत. हो हो. माडगं खाऊन. आणि आता शेंडा खाऊन आता माणसं जगत. माडगं म्हणजे काय असायचं? माडगं म्हणजे हरभऱ्याचं. बर. हरभऱ्यात माडगं करत माणसं. हरभर भाजायचं दळायचं आणि त्याचं पुन्हा मग ते आता काय कसला पहिला लय काळ चांगला होता. पहिला काळ म्हणजे पाऊस पाणी पडायचा. शेतकरी चांगली व्यवस्थित राहत होती. पाण्याची टंचाई पडत नव्हती. पैशाचं राजकारण चालतंय. हा पैशावर राजकारण चाललं नाही. मागायला पैसे देत नव्हते एवढं. नुसत्या साबा. काका नमस्कार. नमस्कार. हे कधीपासून तुम्ही हे व्यवसाय करताय मेंढी पालनाचा? मेंढरा पालना करतोय की जवळजवळ 18 वर्षापासून मेंढराकडे आहे. मग आता गावाला असतील मेंढर तुमची का? गावाला आता गावाला असतील मेंढर. कमी दिसते तिले मेंढर दाखवलं कमी दिसते ती. मेंढर कमी म्हणजे आता ह्या वयामाना कमी मी ठेवली. हो होत नाही. आता वय तुमचं आता? माझं वय आहे 65. अरे बाप. तरी पण मेंढर राखताय? मेंढर राखतोय. मग आता ही एवढं वयामानाने एवढी पाहिजे तीच. हो बर. व्यायाम पाहिजे. व्यायाम होतोय की. पुन्हा तुम्हाला सांगतो पहिली मस्त पहिली 100 मेंढर राखलेली. पहिलं मागं ती मस्त कायरान केले. बर. दुनियादारी करून आता होत नाही. आता निवांत आता ही जनावर 4 राखायची आपली निवांत राहायचं. कुठं जाणं नाही येणं नाही काय नाही आरामशीर राहायचं आपलं. पहिला काळ आणि आताचा काळ काय फरक वाटतो? आता काय कसला पहिला लय काळ चांगला होता. पहिला काळ म्हणजे पाऊस पाणी पडायचा. शेतकरी चांगली व्यवस्थित राहत होती. पाण्याची टंचाई पडत नव्हती. पहिला काळ चांगला होता. ही पहिलं माडगं होतं. माडगं तिथे महत्वाचं होतं. तरी आता ही चपात्या नांडी मटण धाब्यावर बॉलर खायला काय हायब्रिड माणसं निघाली समजा. आता माणसं यायला लागली मरायला लागली. हाय का आता पहिलं माणूस 100 वर्षातून मोहर जगत होत. माडगं खाऊन. आणि आता शेंडा खाऊन आता माणसं जगत. माडगं म्हणजे काय असायचं? माडगं म्हणजे हरभऱ्याचं. हरभऱ्यात माडगं करत माणसं. हरभर भाजायचं दळायचं आणि त्याचं पुन्हा मग ती माडगं बनवायचं. आणि ह्याचं तांदळा युरियावर टाकायचं आणि त्याचं माडगं बनवायचं. तीच खायचं. त्यावेळेस नुसतं माणसं जेवायला तर आलं तर ती माडगं जेवायला जात होत. लगेच दवाखान्यात जायचं नाही काय? दवाखान्यात जात नव्हती. लय तर ताप आला हे जर झालं तर नुसतं लसणार का तळ्यात कालवण केलं म्हणलं का झाला विषय. खाल्ला का गडी मोकळा घामान वाला गार झाला पाहिजे. पहिलं दवाखान्यात माणसं जात नव्हती जास्त. तर आता नुसतं हे बघा शेतून दुखूस तर तिघे फळा फळा दवाखान्यात लय झालं. असा नशिबात जगतो तर गेला पचाकला. अशी हालत आहे आता या लोकांची. मस्त माणसं सुख खाते ती शेलखा शेंडा खाते ती घुमते ती फिरते ती गाडी फिडू कुठे बी जाते दुनियादारी गेला. आता तुम्ही सांगताय खाली काळेरण वगैरे केलं म्हणजे बार्शी साईड लातूर साईड बार्शी केली या मुरड केलंय. धैर्यात ताक खरलोय पाठ वायरा केलंय. ह्याच्यात नालोय. त्यावेळेस गाड्या होत्या का? हे एवढ्या गाड्या नव्हत्या. एवढ्या गाड्या नव्हत्या. कुठं तर कवचित गाडी दिसायची. गाड्या पहिल्या गाड्या कसल्या होत्या? बैलगाड्या असायच्या. आम्ही सकाळी शेंगाला गेलो म्हणजे बैलगाड्या शेतकरी अशी पळून यायची गाड्या घेऊन. हे आपल्या बैलगाड्या आणि बैल बांधायची वेळ कशा शेंगा बाबळ्या सांगा कशाला आणायची? मेंढराला घालायचं. सकाळचं लवकर उठून जायचं. पुढे चालत बोल. आणि उठून जायचं आणि ते मेंढर उठूच तर आणायचं. 2 गडी कायम शेंगावर आहेत. बरं म्हणजे उठलं का म्हणजे तो आता पहिल्यापासून प्रवास सांग. पहिला म्हणजे हिथनं निघाल्यापासून आता हिथनं कधी निघायची मेंढर? हिथनं मेंढर निघायचे हे झालं का आपलं रेगावून झालं का हालायचे. म्हणजे दिवाळी रेगावून झालं का हालायचे. हालायचे तोपर्यंत ये खावा ज्येष्ठ आता समजा हिथनं निघाली. इकडचा पाऊस काळ संपला किंवा चारा खायला संपलं का हिथनं निघायची. म्हणजे ते आता तुमचं राह्याचं गबा म्हणजे काय म्हणायचं आपलं राह्याचं साहित्य वगैरे कसं न्यायचं ते? मग ते खाण्याची सोय जेवणा खाण्याचं घोड्यावर टाकायचं. घोडं लादायचं त्याच्यावर समजा जाळ्यात घालायचं. ती चटणी पिठाचं समजा टकुरी बिचारी पाटी द्यायची. त्यात मग ते आपलं बारकं किरकोळ कुठं बाटी थोडी कुठं चटणी मिठाचं कुठं ती समजा पोत्यात असतं. म्हणजे आपलं जेवणाच तेवढं त्या पाठीमध्ये असतं. कुठं पुन्हा टाइम वेळ झाला का तर उतरायची वजी झाडा सावलेला तर जेवण समजा मेंढकीने करायचं.
मेंढक्याने यायचं जेवायचं खायचं. त्यातनं कुठं कोणचा मालक आहे ते तळ बघायचा, त्या मालकाने बघायचं म्हणजे रान राहायला. हा रान संध्याकाळचा राहायला. मग ते राहायला तळ बघितला आता तुझ्या शेतकरी जायचं, मामा मेंढर बसवा. त्यानं मला बाबा माझ्याकडं काय नाही घालायला वाढायला, अहो काय नाही काय पुन्हा फलाई पाकडी वाढा. मग ते बसवतो, त्यात बसवायची एक रात काढायची. त्याला चारा भरपूर असला तर 2-3 दिवस बसायचं. म्हणजे जनावरांनी मेंढरांनी आपल्या चारा चारा असला का 2-3 दिवस बसायचं. आणि चारा उडाला कधी की दुसरं गाव, ह्या गावानं त्या गावानं त्या गावानं त्या गाव कोणी मी त्याला मोटरसायकल आहे आणि खादा येतोय कुठं काय येते तसं काय नाही. मेंढका धनगर मेंढकुळ्याला कुठेही काय थटत नसतं. हिथं आपलं बागलं राहायचं नाही, बागना बनगरवाडी, बनगरवाडी ना बागना बंबसरवाडी, बंबसरवाडी बाग खारतवाडी, खारतवाडी ना लिंबूड. असं म्हणजे पुणे तोंड फिरत जायचं, जिकडे जनावरांना आपल्या चारा मिळेल तिकडे तिकडे जायचं. समजा अडचणी अशा काय काय यायच्या, आता अडचणीच्या सामोरं जावं लागायचं. बाबा शेतकरी अडवते ते तिकडे सोडू देत नाही, ते त्यांच्या रानात नाही. शेतकरी झाली मेंढर गेली की बाबा एखादा आला तुमच्यासारखा, हे तुमच्या आईचं फोदर झाली इथं सोडली तर सोडली, अहो मामा बसवा खाऊ द्या हाकतेरी बुत्तेरी तुमच्यात, आणि कशाला हाणून लावताय. नाही बाबा माझी जनावर आहे ती, माझा आमकाय तमकाय झालं, 2 रोज जायचं मामा खाऊ द्या बसू द्या. त्याला म्हणजे जरी पूर्ण आडवं बोलत असलं तरी आपण शांत बोलवायचं, त्याला बोल आपल्या जनावरांसाठी करायचं. आणि हिथं आता मस्त आहे बाबा इकडे येऊन बस, तिथं काय हिंडाय नसलं तर इथं उठून जायचं आपलं. बाबा आम्हाला काय टुपी नाही, आम्हाला मोठं जायचं जाती मार्ग आपण बसवत नाही, जावा बाबा जत हिंडायला आहे हे बाबा माझ्या तिथं बसायचं नाही, तर त्याला येऊन झलपाड घालून काय करू मग त्यात मी बसवायचं. असं चरायसाठी बसायचं. मग अशी त्या मिरकुळीची फेरी आहे. बरं आता एक वेगळा विषय घेऊ, आताच राजकारण आणि पहिलं राजकारण. आता एवढं मला राजकारण नाही, राजकारणातलं म्हणजे तरी पण पहिलं जरा आताच राजकारण लय ताट आहे. पहिलं एवढं नव्हतं. आता राजकारण नाही कसं आहे, तू आता ग्रामपंचायती उभा राहिला, तुला किती पैसे द्यायच कळत नाही. म्हणजे आता असं म्हणायचं की पैशाचं राजकारण चालतंय. हा पैसे एवढं राजकारण चाललं नाही. मागाने पैसे देत नव्हते एवढं आहे, नुसत्या स्वभाव महत्व करून स्वभाव नुसता स्वभाव काम बघून. हो आता मस्त सोसायटीला उभा राहिलाय, कुठे ग्रामपंचायत उभा राहिलाय तर तुझं गेलं का नाही पैसे आता तू मतदान आपणाला पाहिजे हेच मामा करणार म्हणजे अशी स्वभाव. आता काय म्हणते ते पैसा पैसा पाहिजे, पैसा म्हणजे आता ह्या लोकांनी समजे पैसा नासार केली. हो नाही पैसे पाहिजे माणसं नासार होते. म्हैशी कसं आहे पैसा दिला तरच माणूस ओळखते. आणि आताही लोक जायचे पैसा तू उभा राहिला ते उभा राहिला त्याच्याकडून गेलं ह्याच्यावर घ्यायचं कुणामध्ये जाते तेच त्याला. आणि आता आत संप गेला का कुठं देतो कुठं देतो ती काय माहित नसतं माझ्या. आता पैशाचं राजकारण चालायला लागलेलं चालायला लागलं कुठे जाऊ द्या पैशावर चालतच नाही. आता समजा आताच जी नेता आहेत ते समाजासाठी किंवा आपल्या यात मेंढपाळ बांधव आहेत त्यांच्यासाठी कुठंतरी काय काम करताना आपल्याला बघायला मिळतं. कोण काम करते, काम कोण करू शकत नाही काय नाही काय नुसतं म्हणायचं आहे. आवं कसं आहे आता आपल्या एवढ्या समाजाच्या एवढ्या व्यथा आहेत त्या तिकडं बाहेर अजून पण आपल्यातले काय मेंढपाळ जाते बाहेर गावाला जाते ती चारणी करण्यासाठी. त्यांना लाखो अडचणी येते, त्या पाण्याच्या अडचणी येते, त्या चाऱ्याच्या येते, पाऊस आहे ऊन आहे वारा कुठलंही काय न बघ काय मेंढपाळ केले काय बंदोबस्त केले का आजपर्यंत झालाय बंद नाही अजून तर होत नाही, अजून होत नाही, अजून होऊ शकत नाही. अहो हे नुसता झाला विषय सुटला म्हणलं आता हे मतदान आमदारा जाईल हे एवढं झालं पण झाला विषय मिटला. कोण नाही इसरत नाही काय नाही मरला जगला कोण 5 वर्ष कोण दारात येत नाही. कोणच येत नाही असं बरोबर. ह्या आपल्या धनगर समाजाच्या एक मेंढपाळ बांधवांच्या व्यथा खरंच खूप मोठे आहेत. तिकडं गेलं बाहेर गाव गेलं आपलं गाव नसतंय तिथं शिवार आपलं नसतंय एकदम म्हणजे परदेशात गेल्यासारखंच आहे त्यांच्यासाठी. हो आहे की नाही. गाव सोडलं का झाला विषय म्हटला म्हणजे ती परदेशी झाला माणूस. तिथं मग अशा अनेक अडचणी येत्या. तुम्ही मगाशी म्हणला सकाळचं लवकर जायचं शेंगा आणायच्या ती शेंगा आणून नेमकं काय म्हणजे कधी टाकायच्या काय जनावरांना शेंगा आणल्या कुठं मिळणी बाबा ठेवायच्या नाही कुठं गाव ना टाकायचं मेंढरांना टाकायचं. हा आणि ती शेंगा सकाळी संपल्या का दुपार आली की शेंगा कुठं जायचं दुपार अजून डबल जायचं
2 गडी असते का नाही की ते योग गडी शांगाला लावायला. पहिले साधारण तुमची किती मेंढर होते? पहिली मेंढर माझे 70-80 मेंढ्या होत्या. बरं, 1 फूट चालत 70-80 मेंढ्या होत्या. होय. किती वर्ष केलं तुम्ही बाहेर? या बाहेर जवळजवळ 18-20 वर्ष काय केली. बर, 18-20 वर्ष. हो, ही माझं लग्न व्हायच्या आधीपासून मी काय हा, लग्न व्हायच्या आधीपासून. हो, लोकांत भाकरी खाऊन जातो. हा, तेव्हापासून काय एवढा मोठा संघर्ष. हो, आणि पुन्हा त्यातनं ती करून पुन्हा फटकरी केली 2-4 वर्ष. फटकरी म्हणजे ऊसतोडी. ऊसतोडी. हा, बरं. पुन्हा वसायला एक 4-5 वर्ष काढली. वसाई म्हणलं तर माती कामाला पुन्हा वसाय सोडली, फटकरी सोडली, पुन्हा डबल मेअर केली. हा, डबल मेअर पुन्हा आणि डबल घेऊन काय झालं मग केलं पोरग्याचं लगीन. पोरग्याला लगीन केलं, पोरग्याला पुन्हा म्हणलं बाबा आता तू जा, आता मी राहतो घरी. मग इथं मी मग त्यावेळेस असं नव्हतं का बाबा आता तुम्ही मेंढर राखताय समजा, होय, तर तुमची पोर शाळेत घालायची असं नाही का? मेंढराकडे शाळेत घालाय म्हणजे आता मरणाचे मागे मोर गेलं तर पोराची भाकरी घालाय माणूस नाही. एक पोरगा मोठा होता ती मेंढराकडे राहिला. योग बारका होता, त्याला शाळा शिकवली. म्हणजे बहिणी पैसे ठेवू 6 महिना आपल्या पैसे का आपण घालायचं, पुन्हा खालतं चाललं का बहिणी पैसे ठेवायचं, कुठं ह्याच्या पैसे ठेवू त्याच्या पैसे ठेवू, असं करून एक पोरगीने एक पोरग्याला शाळा शिकवली. आणि योग मोठा जे होतं ती राहिला तसा जरा, मग तुमच्या सोबत राहिला. मग आता त्यांचा काय व्यवसाय? ते व्यवसाय काय, आता शेती करतोय. आता शेतीत घातला. आता मायापुरती आता 10 मेंढर राहते. आता हे शेतीच करतोय. आता अजून मेंढर राखताय होतंय का आता म्हातारपण वय? आता राखायचं काय होतं तर तो राखायचं काय 4 वर्ष पुन्हा बंद करायचं, आपलं निवांत राहायचं. हे ना आता मेंढर मागे फिरून गुडघे घायला येत असतात. गुडघे घायला आलं तर का आता घरी बसताना नीट होत्या का? घरी बसताना नीट होत नाही तर गुडघे. व्यायाम लय भारी आहे मेंढरा मागचा. हा, व्यायाम लय भारी आहे. जी माणसं जी बसते ती हलवार माणसं, त्या माणसात चालायला सोय. माझ्या बरोबरची माणसाला जाग्यावर बसते, चालायला सोय येत नाही बरोबरची. काय बाई मरली बी घेतल्या. मी असे माणसं खरी आहे. जसं माणूस व्यायाम करते ना, हे फिरण्याचं व्यायाम लय बाहेर आहे. भाकरी हिंडून फिरून जाऊ द्या, 2, 2, 3 भाकरी अजून मी खातो. हो, मग सकाळ मग व्यायाम होतो फिरलेला. जो तो आपण आहे तोपर्यंत आपलं ज्याची लय तर होईना ना, त्याची बाबा म्हणायचं आता मला काय होत नाही, ती एका तिकडे तुमची मी ठेवा, काय करायची करा. बरं, आता ही पाऊस काळ म्हणून या रानाला चरायला दिसते. मग आता पाऊस उन्हाळ्यात कसं करता तुम्ही? आता हे मेंढर घेऊन कुठे जातो? उन्हाळ्यात जायचं म्हणजे हेच उन्हाळ्यात राहायचं. गाजर करायची, बाटू करायचं, वैरण करायची, घालायची, शिकूनच दिवस काढायचं. लय ऊन पडायला आम्ही पुन्हा गावावर राहायचं, तिकडं मळ्याने तळ्याने तिकडं राहायचं. पुन्हा पाऊस पडला म्हणजे आणि घ्यायचं. आता जी युवा पिढी मेंढर करायला असं वाटतंय बाबा, शिकलेली पोरं ही हा व्यवसाय करतील वाटतंय? नाही, जवळ सो जाणार नाही का? कशा पाहिजे? नाही, ती मेंढर म्हणतात त्यांना थंड वाजून जाणार. ह्याच्या आईचं भोग ताऱ्या म्हातारे का मोरे फाडायला पाळले ती काही नाही. ती आईचं भोग खायचं, इकून काय खायचं? बरोबर. स्वतः आमच्या नातवंड म्हणते, मला जनावर बांधा टाका, हे करू फाडदा म्हणते ती, तुला कोणी राखायला सांगितलं? बरं. खायचं काय आमच्या आम्ही बघतो. अशी थेरी आहे त्यामुळे. आता ही पोरं राखा, आता ही पोर काय करते ते बघा, काड्या पेट्या, काड्या पेटी सोडून नाव मोबाईल. काळी पेटी म्हणजे मोबाईलला काळी पेटी म्हणायचं. जुनी भाषेत, तुमच्या भाषेत काळी पेटी म्हणतात. बरोबर झालं की मोबाईल मी काळी पेटी मी सारखं त्याचं खालीच मान चुगा बा. आता माणूस असतं तर बोलणार, त्याचं सुरू झालं पाहिजे. झालं सुरू. मला त्या मोबाईलला आखरी टिटकारा, भयंकर टिटकारा. जुने तुमच्याकडे त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस खाली बारशीला तुला जातो त्यावेळेस तुमच्याकडे मोबाईल होतं? तवाला का कसला मोबाईल माहित नव्हता. कधीच माहित नव्हता मोबाईल नव्हता. फक्त माणूस एखाद्या गावा मरलं तर तकून एखादा माणूस आला तरच कळणार आहे आमचा माणूस इकडे काय झालंय ते काय. तिकडे बी कळत नाही, इकडे कळत. आता मोबाईल झालं. जर समजा एखादा माणूस इकडं तिकडे येणार असेल किंवा तिकडचा माणूस इकडे आला असेल गावाला, होय, त्या भागातला, तर तुम्हाला समजणार नाही तर नाही. मग ते पण वेळेला समजणार नाही, याला समजत नाही. आता वसई मुंबईला तकडे मोबाईल नव्हतं तेव्हा, पण ती तार होती, ती तार केली का ती पोस्ट म्हणते बरोबर टपाल जायचं. ती पण 2-4 दिवस त्याला वेळ लागला. हो, 4 दिवस जायचं त्याला. 4 दिवसानंतर काय त्याला ती संपल्याकडं व्हायचं. ती काय गावतच नव्हतं का, काय माती वगैरे काय त्याचं ती काय त्याला गावत नव्हतं. आणि आता काय शिफ्ट बटन दाबला उचलून फेकते त्या मुलकात, त्या मुलकानं बटन दाबलं ह्या मुलकात फेकते. आता काय, आता मोबाईल चांगला बी तेवढा वाईट बी तेवढा, असं आहे ते.
मोबाईलचं म्हणजे असलाच खेळ आहे. दुनिया लय बदलली आता. लय दुनिया बदलली. दुनिया म्हणजे काही बारकी बदलली का दुनिया. तर असलं तर कुठं आहे जे हे तुम्ही आहे कुठे गेलं तर आर्मी हे तर आर्मी आहे त्या गलीत हे तुझं हे गलीत असला लगेच कळतंय. लगेच असलाच खेळ आहे समजा. तुम्हाला असं काय वेगळं वाटतं बाबा आता हे एवढं जग बदललंय पहिला काळ आणि ह्यात लय वेगळं वाटत असत. लय वेगळं. पहिली माणसं चांगली होती, माणसं इमानदारी माणसं होती, एकामेका जेव्हा भावला होत होती, एकामेकाला कळ येत होती, उसनं पासणं नसलं असलं नाही म्हणायची, खा म्हणायची, आजची उद्या ती म्हणायची. आता ही माणसं हो का मी याला तर त्या बघणार सोन नाही. आता तुझं ऊन केस आहे तुझ्यावरच पळणार लगेच सोन तू काय आहे चल 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 असली लोक झाली आता. तर पहिली माणसं जाणत होती समजा आपले तुझं माझं म्हणून. एखादा सावतर जर भाव असला तर त्या भावाला सांभाळून घेत होती. आता सावतर भाव म्हणते हे हालून टाका तोडून म्हणते जमीन गावाला आपल्याला. बरोबर जमाना बदल. आता जमाना असला आहे काय करायचं. तर ठीक आहे, धन्यवाद बाबा. धन्यवाद मित्रांनो. हा जुन्या काळातला जुन्या परंपरेचा जो व्हिडिओ आहे आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सिलेक्ट करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल. तर धन्यवाद.